शिवाय सेमीफायनलचे दोन्ही सामने दोन्ही क्रीडांगणावरती चालू आहेत. क्रीडांगण नंबर 1 वरती वादळ खारेकवाडा विरुद्ध शिवाई नाथगाव आणि क्रीडांगण नंबर 2 वरती सुवर्ण गणेश दिवाकर विरुद्ध जयनमान उंडरगाव. दोन्ही संघ महातुल्यबल चढायला गेलाय तो शिवाई नाथगाव या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू विरुद्ध 7 पकड बादर. आजची चढाई आणि एक गडाचा बळी घेऊन आपल्या तब्बू सुखरूप दाखल. त्यांना पुन्हा प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री विरुद्ध 7 पकड बादर काय करते पाहूया. आपल्या संघासाठी 4 नंबर जर्सी प्रदान करून त्यांच्या चळक अशी त्यांची खेळची. मुरुड तालुक्यातला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची गणना केली जाते ओंकार मेस्त्री आणि बोनस प्लस पॉइंट मिळवून आपल्या तंबू सुखरूप दाखल. त्यांना बोला प्रत्युत्तर 2 नंबर जशी प्रदान करून नाथगाव संघाचा आणि एक गड्याचा बोलून आपल्या तंबू सुखरूप दाखल. त्यांना पुन्हा प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री 4 नंबर जशी प्रदान करून बोनस गुण टाकण्याचा आटोकाट प्रयत्न. आणि एक गाड्याला बलिवून आपल्या तंबू सुखरूप दाखल. पुन्हा प्रत्युत्तर नाथगाव या संघाचा 7 विरुद्ध 1 अशी लढत. एक अष्टपैलू खेळाडू ज्यांच्या वारानं चढवतात ते इकडून तिकडे तिकडून इकडे काय करतं पाहूया. आपल्या संघासाठी हाताने गाडीमानचा आटोकाट प्रयत्न आणि रिकाम असते मागे. त्यांना पुन्हा प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री त्यांच्या चलाक मुरुड तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाते तो ओंकार मेस्त्री विरुद्ध 6 पकड बहादर आणि ओंकार मेस्त्री यांची उत्कृष्ट पकड आणि पकडीमध्ये बाद. शिवाई नाथगाव या संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याची सुद्धा उत्कृष्ट पकड आणि पकडीमध्ये बाद. ओंकार काय करतो पाहूया आपल्या संघासाठी. बोनस गुण पाठवून आपल्या तंबू सुखरूप दाखल. रिकाम असते मागे. क्रीडांगण नंबर 2 वरती तळायला अत्तर्व कांबळे विरुद्ध 7 पकड बहादर. ओंकार मेस्त्री काय करतो पाहूया. आपल्या संघासाठी बोनस गुण टाकण्याचा आटोकाट प्रयत्न आणि 3 गड्याचा बळी घेऊन आपला तंबू सुखरूप दाखल. नंबर जर्सी प्रदान करून शिवाई या संघाचा 7 विरुद्ध 1 अशी लढत काय करतं पाहूया. उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई लॉबीत गेला डायरेक्ट. रिकाम असते मागे. त्यांना पुन्हा प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री सुपर टेकल ऑन 3 विरुद्ध 1 अशी लढत.
ब्रह्मा विष्णू महेश यांच्या त्रिकुटात आणि सहजरित्या एक गडाचा बलगीन आपला तंबूस ग्रुप दाखल. तुझ्या मोबाईल तो कुठला असेल सेम की तुझा आणि त्या IQ मोबाईल सारखा IQ माहिती आहे सेम आहे मी हा अचानक घेतला त्याला सांगा तू थोडा इथं आराम करा ग्राउंडच्या बाहेर जाऊ नका हां नंतर चारी संघाच्या संघांना विनंती आहे की सामना संपल्यानंतर ग्राउंड सोडून जाऊ नये. पुन्हा एकदा ओमकार मेस्त्री काय करतं पाहूया. 7 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण ऑन. शिवाई नांदगावचा एक अष्टपैलू खेळाडू काय करतो पाहू. त्यांच्या वारांवर तडव जातात. 7 विरुद्ध 1 अशी लढत. उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात, डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात. हाताने गळीमांचा अटकर प्रयत्न आणि त्यांची उत्कृष्ट पकडून ते बाद. त्यानं पुन्हा प्रत्युत्तर ओंकार मेस्त्री विरुद्ध 6 पकड बहादर. बोनस गुण ऑन. नाथगाव संघाचा 4 नंबर जशी प्रदान करून अष्टपैलू खेळाडू मजबूत बांधता आणि त्याची उत्कृष्ट पकड ते बा. ओंकार मेस्त्री 5 विरुद्ध 1 अशी लढत. उजव्या कोपऱ्यात कलर चढाई रिकाम असते मागे. परत त्यांना पुन्हा प्रत्युत्तर. 7 नंबर जशी प्रदान करून सामना संपायला शेवटचे 5 मिनिटं. डोरडाय ओंकार मेस्त्री वादळ खारकवाडात 16 गुण आणि शिवाई नाथगाव 3 गुण. रेट पाहिजे होती ती महागात पडेल वाटते रेडर मेन महाग. फायनल कडक होईल. हे आले तर हेच आता आला लोन पाडला जाऊन त्यांच्या. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं.
गिफ्ट दिला काय प्लेयर घाबरतील नको रे प्लेयर घाबरतील मात्रेसारखा दिसतो आणि इकडे बल येऊन आपला तंबू सुखरूप होता त्यांना पुन्हा प्रत्युत्तर वादल खारेकवाडा या संघाचा 2 नंबर जशी प्रदान करून 7 जणांच्या रणशट आहेत निदान रेषेवर खेळ किती